स्वारगेट बस स्थानकावर बलात्काराची घडल्याचे वृत्त ताजे असताना इथे सोलापूर शहरातील मुख्य एसटी स्थानकांतर्गत असलेल्या शास्त्रीनगर परिसरातील 2 नंबर एसटी बसस्थानक खुल्या दारुड्या टपोरींच्या अवस्थेत पडलेला आहे। या बस स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी थांबा म्हणून वापरात घेतले आहे, परंतु या ठिकाणी कसली सुरक्षा नाही ना कसली सुविधा। आओ जाओ घर तुम्हारा अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे। रात्री उशिरापर्यंत बस स्थानक परिसरात दारुड्यांच्या पार्ट्या रंगतात। यांना कोणी अडविल्यास थेट गाडीवर बाटली फोडण्याची धमकी देतात। त्यामुळे भीतीपोटी रात्र जागून काढावी लागत असल्याची खंत परराज्यातून आलेल्या चालकवाहकांनी जमजम न्यूजशी बोलताना व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शहरात सध्या 2 स्थानक आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बस स्थानक तर दुसरे शास्त्रीनगरातील 2 नंबर एसटी स्थानक आहे। या ठिकाणाहून कोरोना काळाआधी कर्नाटकातील काही भागात एसटी सेवा सुरू होती, परंतु आता हे बसस्थानक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबविण्यासाठी वापरात घेतले आहे। या स्थानकातून प्रवासी वाहतूक होत नसल्याने एसटी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। याचाच फायदा घेत परिसरातील काही लोक या ठिकाणी दारू पिणे, जुगार खेळणे यासह अन्य उद्योग करत असल्याचे समजते। रात्री 12 नंतरही स्थानकात बिनधास्त पारध्या रंगतात। विशेष बाब म्हणजे पोलीस आयुक्तालय स्थानक हाकेच्या अंतरावर असताना देखील कसली भय ना कसली भीती या मनस्थितीत सर्व बिनधास्त असा प्रकार सुरू आहे। तरी संबंधित बसस्थानक अधिकाऱ्यांनी याबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। बस स्थानकाच्या मागे भारत रत्न इंदिरा नगर परिसरात निर्जन राहत असल्याने या ठिकाणी मोकाट जनावरे आणि डुकरांचा वावर वाढला आहे। गवत व झुडपांमुळे वास्तव्याला अनुकूल जागा मिळाल्याने या ठिकाणी विषारी साप व इतर सरपटणाऱ्या प्राणी कीटकांचाही वावर वाढला आहे। त्यामुळे येथे येणाऱ्यांच्या जीवितास धोका आहे। ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया।